नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण तळोजा फेज 2 मधील मंगला रेसिडेन्सी या बिल्डिंगमध्ये आहोत आणि या बिल्डिंगमधील जे फ्लॅट ओनर आहेत मिलिंद मानकामे, माही मानकामे हे दोघे दाम्पत्य या ठिकाणी आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की खरं म्हणजे आमचा बांधकाम करार झाला होता, त्यानुसार 50-50चा जो करार झाला होता त्याच्यानुसार आमच्या हक्काचे 50% फ्लॅट होते, म्हणजे कुटुंबियांचे, त्यांच्या कुटुंबियांचे, आणि बांधकाम व्यावसायिकेच्या 50% फ्लॅट होते। बांधकाम व्यावसायिकाचे 50% फ्लॅट त्यांनी विकलेले आहेत, आमचे फ्लॅट मात्र तसेच आहेत। शिवाय कौटुंबिक वादाचं निमित्त देऊन त्यामध्ये कुठलाही अम्युनिटी अजून दिलेले नाहीत। आजपर्यंत आम्हाला तिथे भाडोत्री देखील ठेवता आला नाही। शिवाय या ठिकाणीचे जे सोसायटीचे लोक आहेत ते देखील आम्हाला त्याच्यामध्ये राहण्यापासून किंवा त्याच्यामध्ये साफसफाई करण्यापासून मज्जाव करतात। काय प्रकार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। शिवाय त्यांचा एक महत्त्वाचा असा आरोप आहे की एकतर आमच्या ज्या फ्लॅटमध्ये ना कुठल्याच अम्युनिटी दिलेल्या नाही, त्याच्यामध्ये पाणी नाही, पाण्याची टाकी नाही, लाईट्स नाही, काही नाही। शिवाय 50% जो वाटा आहे तो आमच्या कुटुंबियांचा आहे। असं असताना देखील ही सोसायटी फॉर्म झाली आणि मग ती फॉर्म कशी झाली, आमची सहमती का घेतली नाही? 50%च्या वरती जर सोसायटी तिथे म्हणजे फ्लॅट ओनर लागतात, मग ती सोसायटी झाली कशी आणि त्यांना कुठला अधिकार आहे आम्हाला अडवायचा? या सगळ्या बाबतीत आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। सुरुवातीला फ्लॅट ओनर ज्या आहेत ज्यांचा वाद प्रलंबित खरं म्हणजे ज्या माही मिलिंद मानकामे त्या आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। बरं, तुमचा अगोदर म्हणजे ना पार्श्वभूमी सांगा की नक्की हे फ्लॅट तुमचे कसे तुमचे आहेत, तुमच्या म्हणण्यानुसार वाद काय चालू होते थोडक्यात सांगा, आणि आता तुम्हाला नेमका अडचण काय आहे? आम्ही आता सध्या आहे ना माझ्या ताब्या कब्जामध्ये 43 फ्लॅट, 14 शॉप। तुमचं आहे ना अगोदर ना संपूर्ण ओळख द्या, म्हणजे तुम्ही कुठले आहे नक्की काय? मी माही मिलिंद मानकामे, मी शेतकरी प्रकल्पग्रस्तच आहे आणि शेतकऱ्याचेच फ्लॅट आहे ते। कुठलं तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर घोटकॅम्प। ओके, आता मी राहते मी पनवेलला, पण माझं सासर हे सोमटणे आहे। पण एक अशी परिस्थिती आहे की ते बिल्डर सोसायटी गाववाले असून गाववाले आहोत, आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांचे एवढे फ्लॅट आहेत ते शेतकऱ्याला मिळू नये म्हणून इथे धडपड आहे सगळी। बरं, तुमच्या संपूर्ण ताब्यात किंवा तुमच्या मालकीचे किती फ्लॅट आहेत आणि किती शॉप आहेत? माझ्या ताब्या कब्जामध्ये 42 फ्लॅट आणि 14 शॉप आहे। तुमचा वाद काय अगोदर सांगा मला? आमचा फॅमिली डिस्प्यूट आहे वाटपाचा। वाटप ओके, आणि वाटपाच्या दाव्यामध्ये वाटप होईलच प्रत्येकाचं, पण आता सध्या ताबे कब्जात माझ्या आहे आणि फ्लॅटची जी दुर्दशा आहे आणि बिल्डरने आम्हाला अम्युनिटीज पूर्ण केलेल्या नाही आहेत। पण नाही, तुमचं आहे ना फॅमिली डिस्प्यूट आहे, त्याच्यानुसार तुमचा दावा प्रलंबित आहे सध्या न्यायालयामध्ये। त्याच्यामध्ये हे बांधकाम जे करायला दिलं होतं तुम्ही बांधकाम व्यावसायिकाला, त्यावेळेला बांधकाम पूर्ण करता वेळेला तुमचा वाद नव्हता का? मग नाही, त्यावेळेला मी मिलिंद मानकामे, तर माझे जे सासरे आहेत त्यांच्या नावावरती हा वसंत गोविंदराव शिंदे, तर त्यांनी हा 2016 साली डेव्हलपसाठी दिला, म्हणजे 2014 पासून त्यांच्या बोलणी चालू होत्या रचना डेव्हलपर्सला। पण त्यामध्ये कसं झालेलं की हा जो भूखंड जो आहे या भूखंडाच्या बदल्यात जी जमीन जी होती म्हणजे मिळालेली 14 एकर जमीन, ती ऍक्च्युली शासनाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिली होती, म्हणजे त्यावरती पूर्णपणे कुटुंबाचा अधिकार होता। तर असं असताना सिडकोने हा प्लॉटचा अवॉर्ड फक्त वडिलांच्या नावाने केला, आणि मग ते कसं की वडील असल्यामुळे बाकीचे कोणी करत नव्हते, पण हिची एक मोठी बहीण आहे रुई अरुण सुर्वे, तिला थोडं बिल्डर्स आणि बिल्डर वडिलांना फसवणार अशा थोडा तिला कुणकुण लागली होती, म्हणून तिने 2015 साली या पूर्ण भूखंडावरती म्हणजे त्यांच्या करारावरती पनवेल दिवाणी न्यायालयात दावा टाकला की बाबा सदरू हा भूखंड हा पूर्णपणे कुटुंबाचा दिलेला आहे, कुटुंबासाठी, आणि आज सगळ्यांची आमची संमती घेतल्याशिवाय तुम्ही कुठचाही व्यवहार करू नका। आणि तो दावा अजून प्रलंबित आहे। तो दावा प्रलंबित असताना या बिल्डरनी कंडिशनल CC, कंडिशनल OC आणि आता तर सोसायटी नोंदणीकृत केलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये, आणि त्या सोसायटी नोंदणीकृत करताना स्वतः प्रवक्ता झालेला आहे त्याच्यामध्ये, आणि अजूनपर्यंत जे आता इथले जे कारभार जे बघतायत अध्यक्ष किंवा सेक्रेटरी, त्यांच्या हातात अजून ही हँडओव्हर पण केलेली नाहीये ही सोसायटी। आणि असे असताना ज्या वेळेला आम्ही 2019 साली हिचे ज्यावेळेला वडील ज्यावेळेला म्हणजे लास्टच्या क्षणात होतं त्यावेळेला तिच्या ह्याच्यात सांगितलं की बाबा एवढे फ्लॅट्स आहेत आणि ह्याचा तू म्हणजे व्यवस्थितपणे उपभोग कर, कारण का तुमचे 42 फ्लॅट कसे मग तुमची वाटणी तुमचा जर वाद होता? त्यावेळेला कसं होतं की पहिल्यापासून ही सिडकोमध्ये वडिलांबरोबर होती, आणि आतापर्यंतचं जर बघितलं तर हिचे सगळे भाऊ
जे आहेत ते ह्या सगळ्यात म्हणजे ह्या प्लॉटवरतीचा जो पैसा जो मिळालेला आहे त्याच्यावरती नोकरी धंदा अजूनपर्यंत कोणी नाही, पण हिनी 2000 सालापासनं हा प्लॉट पूर्णपणे म्हणजे अलॉटमेंट पासून लीज अग्रीमेंट पर्यंत अशी 10 वर्ष त्याच्यासाठी मिळत दिली. त्यामुळे वडिलांना हिची जास्त म्हणजे म्हणतात ना जवळीक होती त्याच्यामध्ये. त्यावेळेला तिने सांगितलं की बाबा हे आता आहेत तुमचं नंतर काय जे वाटप जे होईल तुमचं त्यावेळेला ते वाटप मी मेल्यानंतर जे काय समानच्या हिशोबाप्रमाणे वाटप काय होणार असेल त्यावेळेस सगळ्यांना तू हे करून टाक. पण आता ते हे तुला मी की त्याच्यावरती तुझा उदरनिर्वाह, कारण का तू एवढी 10 वर्ष ह्याच्यामध्ये तू आज माझ्याबरोबर साथ दिलेली आहे. कारण का जरी बघितलं तुम्ही ते सिडकोमध्ये प्रत्येक वेळेला आपण एंट्री करतो त्या जरी रेकॉर्ड काढला तर हिच्या सह्या आहेत. म्हणजे सिडकोच्या याच्यावरती 2000 ते 2010 पर्यंतच्या कोणाचे बाकीचे नाहीये. लीज अग्रीमेंटवरती पण म्हणजे लीज अग्रीमेंटवरती ही होती, पण ज्या वेळेला हा प्लॉट बिल्डरला देण्यात आला त्यावेळेला हिचा भाऊ फक्त जे म्हणतात ना की हा त्यावेळेला वाद झाला. वाद असा नाहीच झाला. त्यांनी काय केलं, वडील जसे मृत्यू झाले तसं त्यांनी मृत्यूपत्र सादर आणलं, समोर आणलं. तो प्रकार ठीक आहे, तो आपण मागे ना त्या रुही ज्या आहेत काय नाव त्यांचं रुही रुही सुर्वे यांचं उपोषण होतं शिर्केच्या बाजूला, त्यांनी हे सगळा प्रकार सांगितला होता खरं म्हणजे, आणि त्यावेळी त्यांची पण आपण बाजू ऐकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मला काय म्हणजे तुमचे 42 फ्लॅट आहेत हे कसं काय? हे आता ते कसं त्यावेळेला त्यांनी ताब्यात दिलं होतं, त्याच्यामध्ये चाव्या दिलेल्या होत्या आणि मग चाव्या दिल्यानंतर हे सगळे ह्याच्यातच होतात. पण जशी ओसी आली म्हणजे मे 2019ला आणि जुलै 2019ला हिचे वडील वारले, 3 महिन्यातच चाव्या दिल्यानंतर. पण तेव्हा काम हे थोडंफार चालू होतं त्यामुळे काय असा प्रश्न नव्हता. पण नंतर जेव्हा वडील वारल्यानंतर ह्या बिल्डर आमच्या जे म्हणजे 100 फ्लॅट म्हणजे 42 असेच फ्लॅट नाही म्हणत आहे, पूर्ण 100 फ्लॅटचं त्यांनी काम स्टॉप ठेवलं. त्याच्यानंतर त्यांनी जे कम्प्लिशन करायला पाहिजे होतं म्हणजे कम्प्लिशन वडील वारल्यानंतर त्यांनी आमच्या हिश्श्यातले म्हणजे जे वडिलांच्या हिश्श्यातले जे होते त्याचं कामच पूर्ण करायला नाही. त्याच्याकडे एक चावी देऊन पण ठेवली होती की बाबा तू काम करून दे, तरी पण त्यांनी ते काम पूर्ण केले नाही. 42 फ्लॅटच्या चाव्यांपैकी त्याच्याकडे एक चावी पण आपण देऊन ठेवली होती, पण त्यांनी कामच पूर्ण नाही आणि अजूनपर्यंत तसंच्या तसं आहे. आणि आणखीन त्यांनी जाणून बुजून काय केलं, ह्या फ्लॅटच्या एक्झॉस्ट खिडक्या म्हणजे जिथे जी मोकळी जागा राहते ती पूर्णपणे मोकळी ठेवली. आता जर आम्हाला जर कोर्टाचा वाद म्हणजे दावा संपल्यानंतर आम्हाला द्यायचं होतं तर त्या खिडक्या तरी तू बंद करायला पाहिजे होत्यास, त्या खिडक्या नाही बंद केल्या. आणि आता जर तुम्ही तुम्हाला दाखवतो मी सगळी ती दुर्दशा, सगळी कबुतरं येऊन तिथे अक्षरशः म्हणजे 2-2 इंचाचे थर्स असले शिटीचे, कबुतरांची अंडी आहेत, काही मेलेली आहेत कबुतरं तिथेच. पण आता हे प्रकरण तुम्हाला जवळपास थोडंफार लक्षात आले असेल. आता तत्पूर्वी आपण ते फ्लॅट बघायला जाऊया नक्की. असे 42 फ्लॅट तुमचे आहेत आणि प्रत्येक कंडिशन आहे, प्रत्येकामध्ये हीच कंडिशन आहे. आता तुम्ही बघा या फ्लॅटमध्ये आता ओपन केलाय. बरं मी टोटल किती फ्लॅट झाले? टोटल सगळे बिल्डिंगचे 97 फ्लॅट आहेत. 97 मध्ये सोसायटी फॉर्म करण्यासाठी किती फ्लॅट? नाही टोटल बिल्डिंगचे आहेत 97 जवळजवळ माझ्या मते 184-90च्या आसपास फ्लॅट आहेत सगळे टोटल. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 90 लोकांचं तरी पाहिजे, त्याच्यामध्ये 90 लोक तरी पाहिजेत. पण आज तेवढी पण त्यांनी केलेली नाहीत. मग इकडनं तिकडनं धरून पकडून असं त्यांनी काय केलं. आता त्याच्यासाठी आम्ही ढोले साहेबांना पण भेटलेलो, सिडकोचे एमडी. हा त्याच्यासाठी पण वाचवलंय, ढोले साहेबांना पण आम्ही प्रत्यक्ष भेटलोय. पण अजूनपर्यंत सिडको पण याच्यात लक्ष घालत नाही. कारण का काय झालेलं आहे आतापर्यंत यात तुम्ही बघाल अम्युनिटीज पूर्ण नसताना ह्याला ओसी दिलेली आहे, त्यामुळे सिडकोचे अधिकारी ह्याच्यात पण अडकलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आता ते सोसायटीवाले पण सहाय्य करतायत, ते पण आमच्याकडे लक्ष देत नाहीत की जेणेकरून आम्ही म्हणतात ना की एवढं म्हणजे आमच्यात आहे की नंतर कंटाळून थकतील आणि आपल्या सोसायटीच्या म्हणजे आपले हे सिडकोचे अधिकारी वाचतील. आपण आहे ना बघा आता तुम्ही बघा हे शिटींचा पूर्ण हा थर आहे. हे बघा सगळीकडे हे बघा हे असे हे एक्झॉस्ट जे आहे ते पूर्णपणे ह्याच्यातनं सगळे हे कबुतरे येतात आणि ही सगळी घाण आहे. आणि हे त्यांनी जाणून बुजून केलं. कारण का जर आम्हाला जर हे काम करून दिलं असतं आम्ही ह्याच्यात भाडे करू ठेवून म्हणजे ह्याचा आम्ही उपभोग केला असता. खरं म्हणजे कबूतर म्हणजे त्यांची जर विष्ठा असते ना, ही विष्ठा अतिशय म्हणजे घातक असते, आजाराला या ठिकाणी कारणीभूत होऊ शकतं असं सगळं म्हणता येईल. परंतु म्हणजे कॅमेऱ्यामध्ये ती आहे ना व्यवस्थित दिसत असेल कदाचित, परंतु प्रत्यक्ष जर तुम्ही आले तर ती एवढी घाण आहे. तर मला असं बोलायचं की या सगळ्याची जबाबदारी नक्की कुणी घ्यायची? जर याचं एक मिनिट इकडे ऍक्च्युली जबाबदारी ही सोसायटीचीच आहे, सोसायटी लक्ष देत नाही. पण याच्यामध्ये जर आरोग्य विभागाने जर लक्ष घातलं तर सोसायटीवरती पण याच्यावरती कारवाई होऊ शकेल. कारण का आज जवळजवळ 3 ते 4 वर्ष
म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे आज 2019 पकडा, म्हणजे साधारण 4-1 वर्ष तरी आणि सोसायटी ही 2023 म्हणजे 1 वर्षापूर्वी सोसायटी झालेली आहे. त्याच्या अगोदर सोसायटी नव्हती, पण हे त्याच्या अगोदर बिल्डरच्या ताब्यात होते. त्यामुळे बिल्डरची पण ह्याच्यात जबाबदारी होती की ही ह्याची जी स्वच्छता राखणं आणि आरोग्यदायक वातावरण तयार करून ठेवणं. पण हे आरोग्यदायक वातावरण राहणार आहे का? इथे तुम्ही अजून एक अर्धा तास राहिला तर इथेच तुम्ही म्हणजे कोणी आजारी पडू शकतो याच्यावरती. मला आश्चर्य काय वाटतं, एवढी घाण आहे या सगळ्या 42 फ्लॅट मध्ये जवळपास. 42 नाही, टोटल 97 फ्लॅट. आता 42 तुमचे, 42 आमचे, पण आणि 97 फ्लॅट मध्ये हीच परिस्थिती आहे. 97 फ्लॅट मध्ये जर अशी परिस्थिती आहे तर मग सोसायटी फॉर्म होते ती याविषयी पाठपुरावा का करत नाही, शिवाय या लोकांना का रोखते? हे पण म्हणजे ही सुद्धा एक आश्चर्याची गोष्ट आहे. किंवा त्याच्यामध्ये देखील नेमका कोणाचा काय होतं ते लक्षात येत नाही. आज पण आम्हाला म्हणजे सोसायटीने साफसफाई करण्यापासून रोखलं. पत्र पण दिलेलं आहे सोसायटीच्या अधिकाऱ्यांना. म्हणजे आम्ही ना महानगरपालिकेच्या, एक मिनिट, पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतं. पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी या ठिकाणी तुम्ही संपर्क साधावा. संपर्क आम्ही साधलेला आहे, त्यांच्याकडे पत्रव्यवहार आमचे झालेले आहेत. पण जोपर्यंत जे म्हणतात ना की मीडियावाले किंवा पत्रकार ह्यांच्या मार्फत त्यांचे कान ओढले जात नाहीत, तोपर्यंत त्यांना जाग येत नाही. उद्या आजारी जर या सोसायटीत आजारी पडली लोक, तर मग त्याला जबाबदार करून महानगरपालिकेने या ठिकाणी आदेश दिला पाहिजे सोसायटीला की बाबा हे सगळं साफसफाई करून घ्या. नाहीतर या सगळ्या बाबतीत जर कोण आजारी पडला तर त्याची जबाबदारी, त्याच्या खर्चाची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि उलट त्याच्या विरोधातच वागतायत. उलट आम्ही करतो ते आम्हाला करून देत नाहीत. तुम्ही साफ करायला येतात, आम्हाला नाही करून देत. तुम्ही दोघंच यायचं, फक्त माणसं घेऊन यायची नाही. आता दोघांच्यात ही साफसफाई करण्याची आहे का? आमचं वय दोघांचं 50 वय, हार्ट पेशंट आहे. बट करायची असेल तुम्ही दोघांनी साफसफाई करा. म्हणजे ही अरेरावी चाललेली आहे, अरेरावी करताय. बघा ना किती घाण आहे सगळं, प्रचंड घाण सगळे आहे. हे म्हणजे कबुतरा मेलेला आहे बघा. ती बघा पाणी साठलेलं आहे, डास. इथं पाण्याची इथं बघा, पाणी बघा हे पाणी साठलेलं आहे इथं. अरे आता याच्यात डास होतील वगैरे त्याचं काहीच नाही. वाद वेगळा विषय आहे, म्हणजे आता तो न्यायालयीन वाद वगैरे सगळं बाजूला. परंतु ही एक गोष्ट मात्र निश्चित आहे की हे सगळं साफ ठेवणं हे सगळी म्हणजे जबाबदारी आहे प्रत्येकाची. म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य जबाबदारी तर मग सोसायटी करते का या सगळ्या बाबतीत? बघा किती घाण आहे. नाही बघायची आवश्यकताच नाही, सगळीकडेच तर घाण दिसते आता बाबा. प्रचंड दुर्गंधी येते आता. चला 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 चला. प्रचंड दुर्गंधी या ठिकाणी. आणि बाजूची जर लोक म्हणजे जर 97 फ्लॅट जर असे असतील, तर 97 फ्लॅट जर असे असतील तर मग इतर ठिकाणी नक्की म्हणजे ह्या सगळ्याचा त्रास होत नाही का? हे म्हटलं आश्चर्य. आम्हाला इथे हे लोक म्हणजे येऊन देत नाहीयेत पूर्णपणे. म्हणजे ह्याची निगा राखण्यासाठी आम्हाला न आलं दिल्यामुळे ह्याची हालत झालेली आहे की हे पूर्णपणे ह्याच्यात लिकेज झालेलं आहे. हे बघा, हे ह्याच्यातनं पूर्णपणे पाणी खाली जातं. हे बघा, हे बघा, हे असं दबतंय पूर्णपणे. म्हणजे हे बघा, कुठलीही गोष्ट आहे ना तिचा वापर असला, तिची स्वच्छता असली तर ती व्यवस्थित राहते. परंतु वापर नसल्या कारणाने ही सगळी दुर्दशा झालेली आहे. त्याला जबाबदार कोण आहे हे तुम्हाला काय वाटतं? त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया नोंदवा. आता टोटल जर बघाल तर 5 वर्षाचं आमचं 5 कोटीचं नुकसान आहे. अजून असे किती फ्लॅट आहेत त्यात सेम परिस्थिती? सगळेच. तुम्ही साफसफाई का केली? आता आम्ही साफसफाईला करायला घेतली, ती पण काय झालं, आम्ही कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही चाललेलो होतो. पण ह्याच्यामध्ये काय केलं की 1505 नंबरचा एक फ्लॅट नंबर आहे, त्याच्यामध्ये ह्या बिल्डरनी त्याचा एक माणूस भरून ठेवला. आणि ज्या वेळेला आमचा एक तहसील न्यायालयाचा एक निर्णय लागला, आम्ही त्या दरवाज्यावरती लावायला आलो की बाहेर आवाज आहे ना थोडा घुमतो इथे, त्याच्यामुळे ना बाहेर गेलेला पण थोडा आवाज व्यवस्थित येईल नाही का? तर तहसील न्यायालयाचा एक निर्णय झाला आमचा की त्याच्यामध्ये 5 वारस आमचे वसंत गुंजन शिंदेचे डिक्लेअर झाले. ते आम्ही असेच लावले. हे बघा, हे आता फाडून पण टाकलेले आहेत. कोणी फाडून टाकले? आता कोणी टाकलेत ते आम्हाला माहिती नाही. एक प्रकारे म्हणजे म्हणजे तुम्ही वारस आहात सगळे. आणि हे सगळे असे फाडून टाकल्यामुळे तुम्ही वारस आहात हे सिद्ध झालेले. वारस सिद्ध. त्याला कोणी परत चॅलेंज केले नाही, ह्याला कोणीच चॅलेंज केलेलं नाहीये. आणि ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की ह्या प्रॉपर्टीवरती जो हिच्या मोठ्या बहिणीने दावा टाकलेला आहे 27/15/2015, त्या दाव्यामध्ये पण न्यायदेवतेनी आम्हाला वारस रेकॉर्डवरती घेतलेलं आहे हिचे वडील वारल्यानंतर. म्हणजे वारस आम्ही ऑलरेडी सिद्धच झालेलो त्याच्यामध्ये वारस रेकॉर्डला गेल्यानंतर. बरोबर. तरी पण असं असताना आम्हाला सोसायटी आणि बिल्डरची माणसं, आता पण थोड्या वेळापूर्वी इथे माणूस येऊन गेला, आमचं रेकॉर्डिंग करत होतं. हे करताना त्यांचंच रेकॉर्डिंग करा ना. तर तुम्ही आता बरं मी का म्हणतो, आता खरं म्हणजे पहिली गोष्ट सिडकोनं ओसी दिली हे सगळं असताना त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. ओसी मध्ये आता तुम्ही बघा, एक पण नळ नाहीये, इकडचे लाईट्स नाहीयेत. आम्ही कसं राहायचं किंवा कोणाला आम्ही भाड्याने कसं द्यायचं? म्हणजे हे जाणून बुजून
हे सगळं सोसायटी आणि बिल्डर ही सगळी यांची मिलीभगत आहे की जेणेकरून आम्ही कंटाळून थकीन मरू आणि नंतर हे फ्लॅटची वाटणी करणार आहे सिडको अधिकारी. म्हणतो आता तुम्ही या विरोधात दाद कुठे मागता सध्या? म्हणजे आता सोसायटी, एक मिनिट, सोसायटी समजा इलिगल आहे तुमचं असं म्हणणं आहे, तिथेही तुम्ही दाद मागितली पाहिजे जर, किंवा म्हणजे बाकी ओसी जर चुकीच्या पद्धतीने दिली तर तिथे तुम्ही दाद मागितली? आम्ही सगळं अगदी आम्ही राज्यपालांपासून, मुख्यमंत्र्यांपासून, आयुक्तांपासून सगळ्यांना अर्ज दिलो आणि ह्याच्यासाठी आम्ही काल म्हणजे पनवेल जे आयुक्त आहेत परिमंडळ 2 चे पानसरे साहेब त्यांना पण भेटलो. त्यांनी आमचा अर्ज बघितला आणि कारवाई म्हणजे जर योग्य असेल तर मी याच्यावरती कारवाई करतो अशी आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे. बरं, तुमच्या बाबतीतला मागे सुद्धा आहे ना, म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाबतीत सुद्धा वेगळाच अनुभव आला होता. आता सुद्धा तुम्ही जेव्हा या सोसायटीमध्ये एंट्री करता किंवा त्यासाठी सोसायटी तुम्हाला अडवणूक करते असं तुमचं म्हणणं आहे, आणि या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये देखील तुमच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. काय झालं होतं ते नक्की सांगा. ती तक्रार होती, सोसायटी आणि बिल्डर गेलेले आमच्या विरोधात की यांनी तिथे यायचं नाही म्हणून, जोपर्यंत न्याय प्रविष्ट आहे, न्यायाचा निकाल लागत नाही तोपर्यंत. तर मी म्हटलं की माझ्या ताबे कब्जामधली जी वस्तू आहेत, फ्लॅट आहेत, ते माझे आहेत आणि मी तिथे जाणार. मालकीचा विषय वेगळा आहे, ते सिद्ध होण्याचा. म्हणजे आता सुरुवातीपासून तुमच्या ताब्यात आहेत, तुम्ही वारस आहात आणि त्याला कोणी रोखू शकत नाही तुमचं म्हणणं. हा, जर समजा तुमच्या विरोधात निर्णय लागला मालकीचा तर मग तुम्ही तो वेगळा, आपला जी न्यायदेवता आम्हाला निर्णय तो आम्हाला मान्यच असणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय जाणून ठेवलं, पण आज ह्याच्या वडिलांच्या ज्या मिळकतीची आज रक्षण करणं किंवा त्याची सुरक्षा ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. उद्या कोण पण येऊन घुसून जाते. आज तसाच खालच्या गाळ्यामध्ये पण एक बिल्डरने असाच माणूस ठेवला होता, आशावरी मार्टवाला. म्हणजे येऊन आमचं लक्ष नाही तर कोण पण येऊन नक्की सगळ्या फ्लॅटमध्ये घुसून त्याचा उपयोग, तेव्हा ते इलिगल नाही, तेव्हा इनलिगल नाहीये. म्हणजे एक मिनिट, तुम्ही दुसरा कोणी आला तर इलिगल नाही, मालक आला तर इलिगल असं. आणि खरोखर अटकाव करतायत आम्हाला, एवढं अटकाव करतायत ना की तुम्ही जायचंच नाही वरती. तुम्ही पोलिसांनी काय भूमिका घेतली? पोलिसांनी आता सध्या काहीच नाही की ते म्हणतात की हा सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही कोर्टात तुम्ही हे करा. म्हणजे तुमच्या विरोधात काय असं किंवा तुमच्या बाजूने, सोसायटीच्या बाजूने नाही, कोणाच्याच बाजूने त्यांनी त्यांना म्हणजे आहे की जे आमच्या ट्रेस पासिंग जे झालेलं आहे, म्हणजे 1505 फ्लॅटमध्ये आमचे 5 जे गाळे होते त्याच्या सोसायटीनी आपले सगळं सामान आणून ठेवलेले खालच्या एका गाळ्यामध्ये, की त्याच्या बाबतीत तुम्ही चौकशी करा आणि जे दोषी असेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा असं आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे. त्याच्या बाबतीत खालचे जे शॉप आहेत ते सुद्धा आता कुणाच्या ताब्यात आहेत? ते पण आपल्या ताब्यातच आहे. आता त्या ताब्यामध्ये पण काय झालेलं की आमच्या ताब्यात होते, जसं आम्ही त्या आसावरी मार्ट जो आहे त्यांनी फ्लॅट ज्या वेळेला उघडला होता त्याचं आमच्याकडे रेकॉर्डिंग होतं. त्यावेळेला आम्ही कसं केलं की एक चावी ऑलरेडी बिल्डरना दिली होती की काम तू अम्युनिटीज पूर्ण कर. तर त्यावेळेला आम्ही मग त्या चाव्या ज्या आहेत ती आम्ही सगळी लॉक त्याच्याकडची बदलून टाकली त्याची त्यावेळची, आणि आता आम्ही नवीन लॉक लावली. नवीन लॉक लावल्यानंतर ह्या बिल्डरनी 3 दुकानाची लॉक परत ग्राइंडर मशीन तोडले आणि त्याचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्याचा पुरावा आहे. सिक्युरिटीवाल्यांनी पण तसा आम्हाला पुरावा दिला आणि तेच पुरावे आम्ही तळोजा पोलीस स्टेशनला दिलेत की ह्यांनी आमच्यामध्ये ट्रेस पासिंग केलेलं आहे, तुम्ही यांच्यावरती गुन्हा दाखल करा. आता त्याची चौकशी पानसरे साहेब जर बोलले, त्यांना योग्य वाटलं तर ते करतील, अन्यथा आम्हाला शेवटी पुढे न्यायदेवता आहे. बरं, काय झालेलं आहे म्हणजे अतिशय सुंदर बिल्डिंग आहे ही. जर तुम्ही आतमध्ये एंट्री करायला, आपण ते मंगला रेसिडेन्सीमध्ये आतमध्ये तुम्ही एंट्री केलं ना, अगदी प्रशस्त बिल्डिंग आहे, खूप छान सुंदर सगळं दिसतंय. परंतु त्यातला अर्धा भाग आहे ना ते तसंच ठेवलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. कौटुंबिक वादामुळे आज 42 फ्लॅट त्यांचे, अगदी जिथे मेट्रो स्टेशन बाजूला आहे, थोडासा फेस्टूच्या बाजूला मेट्रो स्टेशन आहे, बाजूला संपूर्ण सिडकोनं बांधलेल्या ज्या संकुलं आहेत, म्हणजे आसावरी असतील किंवा मारवा असतील ही सगळी, आणि अशा ठिकाणी एक प्राईम स्पॉटला ही बिल्डिंग आहे. आणि असं असून देखील केवळ कौटुंबिक वादामुळे कोणालाच त्याचा उपभोग घेता येत नाही. म्हणजे बिल्डरनं त्याचे फ्लॅट विकलेले आहेत. आता त्याचा कसा संबंध आहे? आता त्याचा कसा संबंध तो दाखवतोय माहितीये काय? हे डेव्हलपमेंट अग्रीमेंट्स आहे. ह्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट्समध्ये आमच्या हिश्श्याचे जे 50% जो भाग आहे तो म्हणतो ह्याचे तुम्ही आम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस द्या. ओके, एक मिनिट, मी परत, म्हणजे काय झालेलं आहे, बिल्डर किंवा सोसायटी या सगळ्याला विरोध काय करते, सोसायटीचा तसा वेगळा विषय, परंतु बिल्डरचं म्हणणं काय आहे की हे डेव्हलपमेंट तुम्ही जे चार्जेस आहेत ते तुम्ही दिले पाहिजेत त्याला, तरच मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊ दे, असं तुमचं म्हणणं आहे. तर आता हा जो ज्या वेळेला डेव्हलपमेंट करार झालेला, हा डेव्हलपमेंट करार हा नोटराईज झाला होता. तो डेव्हलपमेंट करारामध्ये असा मुद्दा म्हणजे हिच्या वडिलांनी असा लिहून ठेवला होता की ज्या वेळेला आम्ही हे फ्लॅट तिराईत इस्माला ज्या वेळेला विकू त्यावेळेला त्याच्याकडनं डेव्हलपमेंट चार्जेस घेऊन तुम्हाला देऊ. जर तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये असाल किंवा स्वतःच्या तुमच्या म्हणजे जे विक्री झालेली असेल, तुमच्या ताब्यात असतील तर ते कोणाला 1 रुपया द्यायचा नाही, असा हा वाचून दाखवा थोडासा. बघा,
सदर भूखंडाच्या बांधीव क्षेत्रापैकी एक पक्षी यांच्या हिश्श्यास येणाऱ्या 50% क्षेत्राच्या सदनिका, गाळे, वाहनतळ व ॲम्युनिटीज या संदर्भात द्यायच्या सोयी सुविधा, पाणी कनेक्शन खर्च, वीज कनेक्शन खर्च, क्लब चार्जेस, फ्लोराईज चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, सिडको ट्रान्सफर चार्जेस इत्यादी चार्जेस या संदर्भात दुसरे पक्षी हे एक पक्षी यांच्याकडून भविष्यात कोणत्याही प्रकारची मागणी करणार नाहीत. दुसरे पक्षी म्हणजे बिल्डर. बिल्डर तो तुमच्याकडनं काही मागणी करणार नाही, त्याच्यामध्ये करणार नाही असे दुसरे पक्षी ह्या कराराचे मान्य व कबूल करीत. सदरू सर्व चार्जेस व रकमा एक पक्षी यांनी त्यांच्या हिश्श्याच्या जागेचे खरेदीदाराकडून वसूल करून स्वतः घ्यायची आहेत. म्हणजे तुम्ही विकल्यानंतर ते त्यांच्याकडनं घ्यायचे. जो कोण फ्लॅट विकत घेईल त्यांच्याकडनं. ओके. मग आता शेवट करायचा आपल्याला या सगळ्या व्हिडिओचा, की जाता जाता तुम्ही या सगळ्या प्रकरणाच्या विषयी काय अशा धोरणात काय पुढे काय करणार तुम्ही सांगा. नाही, आता कोर्टामध्ये आमचा ह्याच्यावरती वाद चालू आहे. आम्ही ग्राहक मंचात जातोय ह्याच्यासाठी की तुमच्या ताब्यात तुम्ही आता भाडोत्री वगैरे नाही, आता काहीच ठेवूच नाही शकत. ह्याला कमीत कमी एका फ्लॅटला नाही म्हणाल तर 1 लाख रुपये खर्च आहे. 1 लाखाची अम्युनिटीज पूर्ण केल्यावर आम्ही भाडोत्री ठेवणार आणि 1 लाख रुपये एवढे ह्याला कोण डिपॉझिट पण देणार नाही. आपण करणार ह्याचा उपभोग कसा घेणार जोपर्यंत ह्या अम्युनिटीज पूर्ण करून देत नाही, तो म्हणजे आम्हाला ह्याचा उपभोगच घेता येणार नाही. रेरा वगैरे जे आहेत ना त्याच्यामध्ये रेरामध्ये पण आम्ही ऑलरेडी याच्यामध्ये आम्ही दाखल आता म्हणजे 2-3 दिवसात आपण दाखल करतोय रेरामध्ये अशा विषय काय आहे का नेमका. रेरामध्ये तर ह्याच्यामध्ये तर म्हणजे पूर्णपणे त्यांना एकतर अम्युनिटीज पूर्ण करून द्यायला लागतील, कारण का जो डेव्हलपमेंट करार होता ते त्या टायमामध्ये ह्यांनी बिल्डिंग तर उभी केलेली नाही आणि अजूनपर्यंत अशीच अपूर्ण बिल्डिंग आहे. त्यामुळे रेरा तर ह्यांना त्या बाबतीत म्हणजे गुन्हेगार दोषी ठरवणारच आहे. आता फक्त पुढे बघू, आमचा पत्रव्यवहार चालू आहे, त्यांच्याशी बोलणी चालू आहे, ग्राहक मंचामध्ये आम्ही जातोय. त्याच्यावर असे अनेक प्रकार होत असतात, परंतु दुर्दैवाने ते समोर येत नाही. हे कुटुंबीय सातत्याने या संदर्भात ऍक्टिव्ह आहेत असं म्हणूया आपण. सातत्याने ते भांडत आहेत. मग कोर्ट कचेरी उपोषण या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या असतील आणि अतिशय चिवट आहेत. म्हणजे ते म्हणजे आम्ही पण म्हणजे अगदी उपाशी उभं राहायची पण आमची ताकद आहे. नाही म्हणजे मी सांगू काय, इथे बोलायला हरकत आहे, त्यांना वाईट वाटेल का मला माहित नाही. मागे मी पाहिलं होतं की बाबा 42 फ्लॅट इथे त्यांच्या किती 2 BHK का सगळे. 2 BHK 1 BHK मिक्स आहे. ओके. आणि 14 शॉप बिचारे सगळे असून सुद्धा रिक्षानं येत होते आणि त्यात देखील खूप त्यांना अडचणी आल्या होत्या. ते असं म्हणतात की आमचं जे घर होतं एका ठिकाणी तिथे देखील आम्हाला घरातनं बाहेर काढलं होतं. बरोबर ना. म्हणजे खूप एकतर स्वतः सगळं आहे, म्हणजे अगदी जर हे सगळं प्रकरण मिटलं सगळ्याच कुटुंबियांचं तर खूप चांगलं सगळं प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे. परंतु दुर्दैवाने या कौटुंबिक वादामुळे मात्र येत ना असा प्रकार होत असतो. मला या ठिकाणी विनंती करायची आहे की जर मंगला रेसिडेन्सीचे कोण बांधकाम व्यावसायिक असतील, त्यांची कुठली बाजू असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. सोसायटीचे जे कोण असतील अधिकारी किंवा सोसायटीमध्ये नक्की काय त्यांचे जे आरोप आहेत की सोसायटी फॉर्म कशी झाली, त्यांची बाजू असेल तर त्यांनी देखील आमच्याशी संपर्क साधावा. त्यांची देखील आम्ही बाजू नक्कीच या ठिकाणी मांडू. बाकी या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं, नक्की कुणाची चूक आहे याच्यामध्ये? बांधकाम व्यावसायिकाची चूक आहे, सिडकोची चूक आहे की बाबा सोसायटीची चूक आहे की खरोखर या कुटुंबियांची चूक आहे? काय वाटतं त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.